मराठा आरक्षणासाठी संघर्षात्मक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आवाहनाला वणी येथे मराठा बांधवांनी प्रतिसाद देत रास्ता रोको करून आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली। वणी नाशिक या रस्त्यावर ग्राम सचिवालय लगत महाविद्यालयाबाहेरील रस्त्यावर दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड यांच्या नेतृत्वाखाली हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले। एकच मिशन मराठा आरक्षण, लढा मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी असे विविध फलक व भगवा ध्वज हातात घेत कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या। कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गंगाधर निखाडे, गणेश देशमुख, बाळासाहेब घडवजे, प्रवीण कड, गणेश कड, विशाल कड, राहुल मोरे, सचिन पवार, भूषण घडवजे व विविध युवा कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता। यावेळी वणी कळवण, वणी सापुतारा, वणी नाशिक, वणी पिंपळगाव रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती। त्याचबरोबर प्रशांत कड, बाळासाहेब घडवजे, गंगाधर निखाडे, गणेश देशमुख, सचिन पवार, गणेश कड, राहुल मोरे, काका पवार, संजय कामाले, शशी मातेरे, शुभम खांडे, अमोल महाले, प्रवीण सोनवणे, सोनू बर्डे, सनी गोलांडे, राजू गोलांडे, नंदू महाले, सचिन कड, दादा पवार, विठ्ठल धोंगडे, सचिन गायकवाड, प्रवीण गायकवाड, निखिल महाले, किरण पानसरे, राजू महाले, किरण पानसरे, विजू गोरे, हर्षल कड, रिंकू पाटील, आकाश कड यांनी याप्रसंगी शासनापर्यंत भावना पोहोचवण्यास सकल मराठा समाजाचे योद्धे माननीय जरांगे पाटील साहेब गेल्या 2-3 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करत आहेत। तो संघर्षाची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहीत आहे। गेल्या काय 10% आरक्षण कितपत योग्य आहे, ते कायद्याच्या कसोटीवर बसणार आहे काय, कायद्याच्या कसोटीवर टिकून राहणार आहे काय, आमचं हे आरक्षण कायद्याच्या कसोटीत 100% टिकेल काय, हा कायदेतज्ञांनी विचार करावा, मराठा कायदेतज्ञांनी विचार करावा आणि त्याबद्दल मराठा समाजाला जागृती करावी। प्रतिनिधी गोविंद थोरात, वणी।